तर नमस्कार माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, जसं की आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तुम्ही तब्बल 7,500 रुपये काही महिलांच्या खात्यामध्ये पूर्ण महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहेत आणि कोणाचे आले नाहीत ते मला कमेंटमध्ये कळवायचं, कारण की हा व्हिडिओ परस्पर म्हणजे त्या महिलांसाठी आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे काही प्रॉब्लेमने आलेले आहेत, काही बँक इश्यू आहेत, त्यानिमित्त हा व्हिडिओ बनवतो। कारण की माझ्या सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्हाला बँक डिटेलच्या बारेत मी सांगणार आहोत। जसं की तुम्हाला माहिती आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी सर्वात बेस्ट आणि सर्वात चांगली बँक कोणती आहे आणि कोणती अकाउंट तुमचं कोणतं ॲड असायला हवं, त्याच बँकेमध्ये तुमची सर्वात जास्त सर्वात लवकर आणि सर्वात पैसे तुम्ही फास्ट काढू शकता। सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे का काही महिलांचे तिथे प्रॉब्लेम झाले, त्यानिमित्त त्यांना पैसे नाही मिळू शकले आणि आता सर्व महिलांना पैसे मिळणार। तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने तब्बल आता जसे सरकार बनल्यानंतर आणि तुम्हाला माहिती आहे ते पैसे कधी मिळणार ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन किंवा माहिती समजणार आहे। मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे चॅनल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा अन्नपूर्णा योजना असो किंवा कुठलीही छोटी मोठी योजना असो, त्यानिमित्त तुम्हाला योजना असो किंवा सरकारी योजना असो कुठल्याही किंवा नोकरी संदर्भात कुठलीही योजना असो, त्यानिमित्त तुम्हाला काय कुठलीही अपडेट असो सरकारी असो किंवा प्रायव्हेट अपडेट असो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या मराठीमध्ये मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो। हे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल हे स्पेशल तुमच्यासाठी बनवले, त्यानिमित्त या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओ फक्त आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळत असतात। सर्वात पहिले चला व्हिडिओला सुरू करूया। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम येत आहे बँक अकाउंट ॲड करणं। सर्व महिलांना तोच प्रॉब्लेम येत आहे आणि काही महिलांचे माहिती आहे का कोणाचे पोस्ट पेमेंट बँकमध्ये गेले, कोणाचे तिथं काय काय SBI मध्ये गेले, तर कोणाचे सेंट्रलमध्ये गेले आणि कोणाचे खात्यामध्ये पैसेच नाही आले आणि न याचं कारण पण तुम्हाला आता माहीत पडणार आहे आणि तुमचे पैसे कधी पडतील ते पण तुम्हाला सांगू इच्छितो। सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्हाला जे बँक ॲड करायची ते कोणची करायची, जसं की तुम्हाला माहिती आहे का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते बँकेमध्ये तुमचं काय इन्फॉर्मेशन असायला हवे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं स्टेट लेवल एक अकाउंट असायला हवे, स्टेट लेवल असो किंवा तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राला कोणतेही अकाउंट असो ते प्रायव्हेट असो किंवा तुम्हाला सरकारी अकाउंट असो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का SBI असो किंवा सेंट्रल बँक असो किंवा कुठलीही माहिती आहे का कोटक महिंद्रा बँक पण तिथं चालतं। समजलं कोटक महिंद्रा बँक जर तुमची असेल तरी पण ते तुम्ही ॲड करू शकता आणि महत्त्वाची म्हणजे तुम्हाला माहिती आहे का पोस्ट पेमेंट बँक पण तिथंच चालतं आणि याच्यामधली तुमची माहिती आहे स्टेट लेवल असो किंवा तुम्हाला पोस्ट पेमेंट बँक असो, यातली सर्वात सविस्तर म्हणजे तुम्हाला बँक कोणती ॲड करायला पाहिजे। जसं की तुम्हाला माहिती आहे का सर्व महिलांचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का 90% महिलांचे पैसे कोणत्या अकाउंटमध्ये आलेले आहेत ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँक अकाउंट। महिलांनी काय केलं सर्वात पहिले पोस्ट पेमेंट बँक अकाउंट सर्व महिलांनी काढलेले आहेत आणि सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला आतापर्यंत कोणतंही अकाउंट ज्या महिलांनी काढलं त्या महिलांनी सर्वात पहिली योजना आली नरेंद्रजी मोदींनी जी योजना राबवली होती, सर्वांचे अकाउंट आता कोणाही निराधार अकाउंट केले, निराधार पगारसाठी अकाउंट केले, त्यांचं आधार लिंक त्याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला माहिती आहे का निराधारवाल्यांना पण आता काय मिळाले आहे लाडकी बहीणचे पैसे काही महिलांना नाही मिळाले, समजलं का। आणि निराधारवाल्यांना पण तिथं काय मी चेक केलं आणि काही महिलांना पैसे म्हणजे तुम्हाला 5 किंवा 10% महिलांना तिथं पैसे त्यांच्या खात्यामध्ये ॲड केले गेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे का स्टेट बँक असो किंवा SBI असो, ते स्टेट SBI सेंट्रल बँक असो किंवा माहिती आहे का महाराष्ट्र केंद्र बँक असो किंवा कुठलीही बँक असो, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याचं कारण म्हणजे त्यांनी त्याचं काय केलं आधार लिंक त्याच बँकेला केला आहे। तुमचं आधार लिंक ज्या बँकेला आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे तिथं काय ट्रान्सफर केले गेले आहेत। आणि एक्झाम्पलसाठी तुम्ही पोस्ट पेमेंट बँक आहे, कोणाचं स्टेट बँक आहे आणि कोणाचं सेंट्रल बँक आहे, तुमच्या पैसे आणि कोणाचं फिनकेअर आहे, तर तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे काही महिलांचे न याचं कारण आणि तुम्हाला तुमच्या पैसे 3 ते 4 अकाउंट आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट कोणत्या बँकला लिंक आहे ते तुम्हाला माहिती नाही, ते तुम्ही मोबाईलवरनं पण चेक करू शकता। जसं तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला मोबाईलवरून कसं चेक करायचं आहे तो डेडिकेटेड व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला महत्त्वाची म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत कसं तुम्ही चेक करू शकता, घर बसल्या तुम्ही करू शकता, तुमचं अकाउंट तिथं चेक करू शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट हेच आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे का सर्व महिलांचा एकच प्रॉब्लेम असतो आणि तुम्हाला माहिती तुमच्या खात्यामध्ये न पैसे याचं कारण म्हणजे तुमच्या खात्याचा मोबाईल नंबर लिंक नाही आहे आणि जर असेल तर तुम्हाला तिथं सर्व काही अकाउंट चेक करायची कोणत्या अकाउंटमध्ये तिथं पैसे गेलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे महत्त्वाचं म्हणजे तुमचं अकाउंट सर्वात महत्त्वाचं अकाउंट जर जोडायचं असेल ते सर्वात बेस्ट अकाउंट ते म्हणजे आहे पोस्ट पेमेंट बँक। जर पोस्ट पेमेंट बँक अकाउंट तुमच्यापाशी आहे किंवा नसेल तर लवकरात लवकर काढून टाका आणि ते अकाउंट तुम्ही तिथे काय करा तिथे ॲड करा, त्याला तुम्ही आधार लिंक मोबाईल नंबर लिंक करा। आणि माहिती आहे का सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईल नंबर लिंक का करायचं, कारण की कुठल्याही गोष्टीचा ते तुम्हाला मेसेजद्वारे काय तुम्हाला त्याचा रिप्लाय केला जातो। आणि माझ्या पोस्ट पेमेंट बँक ॲड का करायची सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही महिलांचे प्रॉब्लेम येतात बँकेद्वारे। आता तुम्हाला माहिती आहे का महिलांसाठी खूप तरी योजना काढल्या गेल्या आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजना असो किंवा कुठलीही योजना असो
तिथं काय आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का अकाउंट ॲड करण्याचा प्रॉब्लेम येत आहे. जसे काही महिलांना खूप प्रॉब्लेम येत आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यामध्ये न यायचा प्रॉब्लेम म्हणजे तिथं त्यांचा मोबाईल नंबर आणि तुम्हाला माहिती आहे आधार नंबर लिंक नसलं, मोबाईल नंबर नसला चालेल पण तुम्हाला माझा आधार नंबर लिंक करायचा आहे आणि आधार नंबर लिंक केला म्हणजे तुम्ही मोबाईल नंबर पण तिथं ॲड करायचा आहे आणि मोबाईल नंबर लिंक करायचा तुमचे मेसेजचे पैसे किंवा तुमचे पैसे जे तुमच्या खात्यामध्ये आले ते तुम्हाला मेसेजद्वारे कळायला पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर लिंक असला म्हणजे तुम्हाला सर्व काही तुम्ही डिटेल तुमचे काढू शकता घर बसल्या ते तुमच्या अकाउंटची. त्यानिमित्त तुमचा मोबाईल नंबर तिथं ॲड करावा लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये किती रुपये आले, किती ट्रान्झॅक्शन झाले ते तुम्ही पाहू शकता, किती कटले आणि कुठून कटले सर्व काही इन्फॉर्मेशन आणि ते खात्यामध्ये तुमचे पैसे कुठून आले सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकता. किंवा तिथं मोबाईल नंबर जर तुम्ही ॲड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर तिथं काय तुम्ही मोबाईलद्वारे पण तुमचे पैसे फोनपेद्वारे पण तिथं काय करू शकता घर बसल्या काढू शकता किंवा ट्रान्सफर पण करू शकता. त्यानिमित्त तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट पेमेंट बँक सर्वात महत्त्वाची आणि सर्वात बेस्ट बँक बनलेली आहे आणि सर्व महिला त्याच खात्यामध्ये आणि त्याच खात्याद्वारे काय करतात पैसे काढतात. त्यानिमित्त तुम्हाला सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँकद्वारे तुम्ही करू शकता व्यवहार करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा व्यवहार तिथं काय सर्वात बेस्ट आणि सर्वात महत्त्वाचा व्यवहार तिथं होत आहे आणि सर्व महिलांची तिथं काय सर्व स्टेप बाय स्टेप त्यांची व्यवहार तिथं होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत जर तुम्ही बँकमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही आले असतील कारण की तुम्हाला माहिती आहे का आता लाडकी बहीण विरुद्ध तुम्हाला काय आहे मुख्यमंत्री ती अन्नपूर्णा योजनेचे पैसे पण आता महिलांच्या खात्यामध्ये यायला लागले. कारण की माहिती आहे का तुम्ही गॅसची प्राईस जर तुमच्यापाशी 800 रुपये असेल तुम्ही आज जर तुमचा गॅस किंवा सिलेंडर तुम्ही भरून आणलेलं असेल गॅस सिलेंडर असतं ते जर तुम्ही आज भरून आणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का 1 तासानंतर ताबडतोब तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील 800 रुपये. जर 800 रुपये प्राईस असेल किंवा 850 असेल तुमच्या खात्यामध्ये 850 रुपये तब्बल 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये येऊन पडतात. त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का त्याला तुम्हाला मोबाईल नंबर लिंक आणि आधार नंबर लिंक लवकरात लवकर करायचं म्हणजे माहिती आहे महिलांना खूप जास्त त्याचा फायदा होत आहे आणि जे खात्यामध्ये तुमचे पैसे आहेत ते पण तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकता घर बसल्या काढू शकता. त्यानिमित्त माहिती तुम्हाला अन्नपूर्णा योजनेची आता तब्बल कोणी काय त्यांच्यापाशी आणि तुमच्यापाशी महिलांच्या नावावर फक्त काय गॅस कनेक्शन असायला हवे आणि तो तुमचा गॅस आहे तो उज्ज्वला योजना आहे नरेंद्रजी मोदींनी जी योजना काढली होती उज्ज्वला गॅस योजना ते तुमच्यापाशी कनेक्शन असायला हवे आणि राशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव जर असेल तर त्यांना जर आतापर्यंत कनेक्शन भेटलं नसेल किंवा त्यांच्या नावावर नसेल तर त्या महिलेच्या नावावर पुरुषाच्या नावावर असेल तर तुम्ही काय करू शकता तिथं जिथून तुम्ही सिलेंडर भरून आणता जिथून तुम्ही गॅस घेतला त्या एजन्सीवर जाऊन ते काय करू शकता तुम्ही त्या महिलेच्या नावावर करून घेऊ शकता आणि तिथं काय त्या महिलेच्या खात्यामध्ये ते पैसे तुमचे तब्बल जर तुमचं 800 असेल किंवा 850 किंवा 900ला सिलेंडर भेटत असेल ते तुमचे म्हणजे वर्षाला 3 सिलेंडर मोफत तुम्हाला काय उज्ज्वला गॅस योजनेमार्फत जर तुम्ही गॅस घेतलेला असेल गॅस कनेक्शन घेतलेलं असेल तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत तुमच्या खात्यामध्ये तिथं काय पैसे येत आहेत. त्यानिमित्त तुम्हाला काय कुठलीही बँक असो तिथं तुमचा आधार नंबर लिंक असायला हवे आणि मोबाईल नंबर लिंक असायला कशासाठी पाहिजे म्हणजे तुम्हाला मेसेज असो किंवा OTP असो बँकेचा किंवा बँकेचा कुठला इश्यू असो किंवा प्रॉब्लेम ते तुम्हाला मोबाईलद्वारे तिथं कळतो. त्यानिमित्त तुम्हाला किती पैसे ट्रान्झॅक्शन झाले किती कटले आणि तुम्हाला माहिती जर तुम्ही ऑनलाईन सेतूवरती काढले तर तुमच्या मोबाईलमध्ये तिथं मेसेज येतो ताबडतोब. त्यानिमित्त तुम्हाला मोबाईल नंबर अनिवार्य आहे तो ॲड करायचा म्हणजे करायचा तुमची डिटेल तुम्ही घर बसल्या पण तिथं बँकची करू शकता. तुमचा आधार नंबर लिंक आहे कारण हे सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्ही घर बसल्या करू शकता. त्यानिमित्त तुम्हाला काय जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे तिथे ॲड करायचा आहे. तर तुम्हाला मी सांगितलं आहे सर्वात महत्त्वाची सर्वात बेस्ट बँक ती पोस्ट पेमेंट बँक आहे ती बँक तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम न येणार. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय.